दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजले होते. रविवार असल्याने पुणे सातारा महामार्गावर बऱ्यापैकी ट्रॅफिक होती. नीरा नदीच्या पात्रामध्ये एका पोत्याचे तोंड बांधलेले दिसत होते. त्यामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचेही दिसत होते, परंतु तो मृतदेह महिलेचा का पुरुषाचा हे समजणे कठीण होते, कारण ते पोते फुगलेले दिसत होते. त्या मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे हॉटेलच्या मालकाने राजगड पोलीस स्टेशनला संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने तो मृतदेह वर काढला. त्यावेळी त्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी बारकाईने त्या मृतदेहाची पाहणी केली. ओळख पटवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी मृतदेहाच्या उजव्या हाताच्या पंजाच्या मागे ओम असे लिहिले होते. मृतदेह फुगलेला असल्याने त्याच्या अंगावरील शर्ट काढून घेतला होता. त्यावेळी त्या शर्टची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी त्या शर्टचा टेलर टॅग पाहिला असता कृष्णा टेलर उस्मानाबाद असे लिहिलेले टेलर टॅग शर्टच्या कॉलरवर होते. एवढी माहिती मिळतात व हातावर गोंदलेले ओम हे अक्षर तपासासाठी महत्त्वाचे दुवा ठरले होते. तोपर्यंत पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह भोर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस पथक कृष्णा टेलर याच्याकडे जाऊन चौकशी करत होते. त्यांनी सदरचा शर्ट कोणत्या व्यक्तीने शिवलेला होता याचा शोध ते घेऊ लागले. कृष्णा टेलर याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तसेच मृत व्यक्तीच्या हाताच्या पंजाच्या मागे ओम असे गोंदलेले होते. त्यावेळी त्या टेलरने सांगितले की हा शर्ट शिवून घेणारी व्यक्ती सिद्धेश्वर बंडू भिसे वय 40 याचा आहे. तो गेल्या काही दिवसापासून पुणे हडपसर या ठिकाणी राहत आहे. तो पाण्याच्या टँकरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली. पोलीस तात्काळ पुणे येथे आले आणि त्यांनी सासणेनगर येथे जाऊन मृत व्यक्ती सिद्धेश्वर भिसे याच्या घरी गेले. त्यावेळी घरामध्ये सिद्धेश्वरची बायको योगिता सिद्धेश्वर भिसे वय 30 हिच्याकडे चौकशी केली. तिचे बोलणे वागणे पोलीस पथकाला संशयास्पद वाटत होते. तेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणले. तपासादरम्यान तिने पोलिसांना एक भयानक माहिती दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाववाडी या गावामध्ये सिद्धेश्वर बंडू भिसे वय 40 हा राहत होता. तो त्याची बायको योगिता भिसे वय 30 आणि त्यांचे 2 मुले असा हा परिवार होता. सारे काही सुरळीत चालले होते, पण आजकालचा जमानाच मोठा विचित्र झाला आहे. सर्वसाधारण गृहिणी, संसारकर्त्या, 1-2 मुलांची आई असणाऱ्या महिलांमध्येही कामुक चाळे करण्याची विकृत मानसिकता प्रबळ होताना दिसत आहे. या रिकामटेकड्या बायका मोकळ्या वेळेत मोकळेपणाने वागतात. त्यांच्याशी मग आंबट शौकीन पुरुष लगट करू लागतात. मग वासना उफाळून येते आणि त्यातूनच अनैतिक संबंध सुरू होतात. हेच योगिताच्या बाबतीत घडले. दिवसभर तिचा नवरा कामासाठी बाहेर जात होता. दोन्ही मुले शाळेत जात होती. दिवसभर खेळत होती. या दरम्यान योगिता मात्र मोबाईलवर व कधी आजूबाजूच्या बायकांसोबत गप्पा मारत बसायची. यातच तिचा शाळेतला मित्र शिवाजी सुतार वय 32 हा तिच्या संपर्कात आला. तो मूळचा तुळजापूर तालुक्यातील रहिवासी होता. योगिता आणि शिवाजी एकाच शाळेमध्ये शिकले होते. ते लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. शिवाजी शाळेत असल्यापासून योगिताच्या मागे तो लागला होता. तिला हे माहीत होते. आता लग्न होऊन 2 मुले झाल्यानंतर तिला आपल्या शाळेतील दिवस आठवू लागले. तरुणाबाण शिवाजी आपल्यावर मरत होता हे लक्षात आल्याने ती हरकून गेली. ती त्याच्याशी हसून लाजून बोलू लागली. त्याच्याही आयुष्यात अजून कुणी बाई आली नव्हती आणि शाळेपासून आवडणारी योगिता आता पुन्हा संपर्कात आल्याने तो खुश होता.
तोही तिच्याशी गोड गोड बोलू लागला. मोबाईल व सोशल मीडियामुळे दोघांच्याही मनात येईल तेव्हा संपर्क साधण्यात कोणताही अडसर येत नव्हता. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या त्याच मुळात काम वासनेच्या मोहाने. त्यामुळे त्यांच्यातील संबंध निर्माण व्हायला वेळ लागला नाही. तो आता नेहमी तिच्याकडे येऊ लागला. वडगाववाडी ते अंदूर हे केवळ अर्धा पाऊण तासाचे असल्याने तिने बोलावले की तो लगेच येत होता. पाहता पाहता त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. नवरा असला तरी तिला प्रियकर हवा होता. त्याला तर तिला भोगण्याशिवाय काही सुचत नव्हतं. ती त्याच्या चहामध्ये पावरच्या गोळ्या टाकत होती आणि एका ट्रॅक्टरच्या टायलीमध्ये ते लपून संबंध करत होते. दोघांच्याही मनात वासनेची आग पेटल्याने त्यांना लाज उरली नाही. नवरा घरातून बाहेर पडला की ती प्रियकराला बोलावून घेत असायची आणि दोघांची कामक्रीडा रंगायची. त्यांचे हे प्रेम प्रकरण त्या छोट्या गावात फार काळ लपून राहिले नाही. गावामध्ये त्या दोघांच्या संबंधाची चर्चा नातेवाईक मंडळी, पै पाहुणे आणि मित्र परिवारामध्ये सगळीकडे झाल्याने सिद्धेश्वरची घरची मंडळी वैतागली होती. तिला कितीही समजावून सांगितलं तरी ती काही ऐकत नव्हती. कुणी काही म्हटले तरी तिला त्याची पर्वा नव्हती. तिला प्रियकराकडून शरीर सुख घेणे इतकेच समजत होते. या सगळ्या प्रकाराने तिचा नवरा सिद्धेश्वर देखील हतबल झाला होता. त्याचे तिच्यापुढे काही चालत नव्हते. अखेर त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला. तिला घेऊन लांब कुठेतरी गेलो तर तिचा नाट सुटेल असे त्याला वाटले. त्याच्या घरच्यांनीही त्याला होकार दिला. त्यानंतर महिना 2 महिन्यापूर्वी सिद्धेश्वर हा पुणे हडपसर येथे राहायला गेला होता. तो पाण्याच्या टँकरवर ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. सिद्धेश्वरने आपला 9 वर्षाचा मुलगा गावाकडे आईवडिलांकडे ठेवला. त्याचे आईवडील 2 भाऊ गावाला होते तर बायको योगिता आणि 6 वर्षाची मुलगी हे त्याच्यासोबत पुण्यात राहत होते. आता योगिता पुण्यात आल्याने तिचा आणि शिवाजीचा संपर्क होणार नाही. ती हळूहळू त्याचा नाट सोडेल आणि संसारात लक्ष देईल असे सिद्धेश्वरला वाटत होते. पण झाले होते उलटेच. कारण योगिता व शिवाजी हे सतत मोबाईल, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर बोलत होते. आता त्या दोघांना भेटता येत नसल्याने योगिता चिडत होती. नवरा सिद्धेश्वर तिला घेऊन पुण्याला आल्यामुळे प्रियकराकडून सुख मिळत नाही म्हणून ती चिडून होती. हा राग ती सिद्धेश्वरवर काढू लागली होती. त्याच्याशी वाद घालू लागली होती. मुद्दामच ती रात्रभर मोबाईलवर चॅटिंग करत शिवाजीसोबत बोलायची. तिचे हे वागणे सिद्धेश्वरला सतत खटकत होते. त्यामुळे सिद्धेश्वर योगिताला शिवीगाळ करायचा. तीही उत्तर द्यायची. त्या दोघांमध्ये चिडचिड व भांडणतंटा रोजच होत होता. सिद्धेश्वरमुळे आपल्याला शिवाजीला भेटता येत नाही. सिद्धेश्वर नसता तर आपण शिवाजीसोबत सुख भोगले असते, आनंदात राहिलो असतो असे तिला वाटत होते. तर शिवाजीला वाटत होते तिचा नवरा नसता तर तिला रोजच मनसोक्त भोगता आले असते, रोज रगडून काढता आले असते. पण तिचा नवरा असल्याने सगळ्या सुखात अडसर निर्माण झाला होता. एकूणच सिद्धेश्वर त्या दोघांच्या संबंधातील अडसर ठरला होता. हा अडसर बाजूला करून आयुष्यभर सुखात लोळण्याचे प्लॅनिंग त्या दोघांनी केले. तो त्याच्या घरापासून दूर होता. इकडेच त्याचा काटा काढायचा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावायची. त्यामुळे कोणाला कानोकान खबर लागणार नाही. तो घर सोडून गेला असे समजून लोक दुर्लक्ष करतील. त्यामुळे आपल्याला मजेत राहता येईल असा विचार करून त्या दोघांनी एक कट रचला. प्रियकराकडून शरीराची भूक भागवून घेण्यासाठी ती नवऱ्याचा जीव घ्यायला तयार झाली. मार्च महिना सुरू झाला. 1 तारखेला योगिताने शिवाजीला म्हणाली की तू लवकर पुण्याला ये. सिद्धेश्वरचा विषय एकदा संपून टाक, त्याशिवाय पर्याय नाही. तुला मी कायमची हवी असेल तर त्याला संपवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. योगिता असे बोलल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच त्याने 2 व्हीलर घेतली आणि तो पुण्याच्या दिशेने निघाला. त्याने त्याचा चायनीज व्यवसाय बंद ठेवला. दुसऱ्या कोणाला काही कल्पना न देता 2 व्हीलरवरून तो हडपसर पुणे येथे 1 दिवसात म्हणजे 3 मार्चला सकाळी पोहोचला. शिवाजीने पुणे येथे आल्यावर योगिताला एका ठिकाणी बोलावून घेतले. तिथून ते एका लॉजवर गेले. 2 महिने एकमेकांपासून लांब राहिल्याने दोघांचेही काम वासना उफाळून आल्या होत्या. त्यामुळे रूममध्ये शिरतात ते दोघे एकमेकांवर तुटून पडले. सगळा कार्यभाग उरकल्यानंतर त्या दोघांनी प्लॅन केला.
तिने त्याला सांगितले, मी तुला फोन करते तेव्हा तू तयारीनिशी ये. तो तयारीनेत आला होता. मनसोक्त शरीरसुख घेऊन ती घरी परतली आणि सिद्धेश्वर झोपण्याची वाट पाहू लागली. आपली जीवनसाथीच आपल्याला मारण्यासाठी टपून बसली आहे. तिचा प्रियकर आपला काळ बनवून बाहेर दबा धरून बसला आहे याची जाणीव नवरा सिद्धेश्वरला नव्हती. तो जेवण खाणे आटोपून नेहमीप्रमाणे झोपला. त्याची गाढ झोप लागल्यानंतर योगिताने लगेच शिवाजीला फोन करून बोलावून घेतले. शिवाजी दारात पोहोचला. तिने त्याला हळूच घरात घेतले. घरात येताच त्या दोघांनी सिद्धेश्वरवर हल्ला केला. शिवाजीने त्याचा गळा जोरात आवळला. झोपेतच श्वास गुदमरू लागल्याने सिद्धेश्वर धडपडू लागला. पण शिवाजीने पकड आवळल्याने त्याचे काही चालले नाही. काही वेळातच बिचारा सिद्धेश्वरचा श्वास थांबला. त्याचा जीव गेला हे लक्षात येताच त्या दोघांचे समाधान झाले. आता ते दोघे त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीला लागले. योगिताने तिची एक जुनी वापरातली साडी काढली. त्या साडीच्या चिंधीने मृतदेहाचे हातपाय बांधले. नंतर तो मृतदेह प्लॅस्टिकच्या पोत्यात भरला. रात्रीच्या काळोखात मृतदेह शिवाजीच्या दुचाकीवर घेऊन ते दोघे बाहेर पडले. कात्रज घाटाने सारोळा येथील नीरा नदीच्या पुलावर ते दोघे आले. तिथे त्यांनी ते पोते पाण्यात टाकून दिले. त्यानंतर रात्री 2:30 वाजण्याच्या दरम्यान ते दोघे पुन्हा घरी गेले. आता त्यांच्या सुखातील अडसर संपला होता. कसलाही पुरावा मागे न ठेवता त्यांनी सारे उरकून घेतले असे त्यांना वाटत होते. पण कुणाला वाचा फुटल्याशिवाय राहत नव्हती. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.